कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दुर्गा मॅडम, हो मीच। हे तुमचं पार्सल। कोणी दिलं? माहित नाही। ठीक आहे, थँक्यू। काय? विक्रांत आणि रेवती? हो गॉड, या असल्या मुलीवर यश प्रेम करतो? सॉरी यश। करेक्ट, दुर्गा जागीरदारांच्या हातात कुरिअर पडले। गुड वर्क। अशीच सगळी माहिती काढून माझ्यापर्यंत वेळेवर पोहोचवत राहा। आणि हा, आपल्याला विक्रांतच्या सोर्स कडनं माहिती हवी। विक्रांत नकोय आपल्याला, त्याला अजून आतमध्येच राहू दे। ओके? भारतीय नारी प्रत्येक वेळी आपल्या नवऱ्याला मदत करते। माझी भोळी दुर्गा आता सगळं ही करणार आणि हेतू माझा साध्य होणार। दुर्गे दुर्घट भारी तुझ विन संसारी। हे घ्या ठीक आहे। फोन। तुम्ही म्हणाला होतात ना रेवशी बोलणार, ह्याला काय अर्थ आहे? नाही, स्वतःला परफेक्शनिस्ट म्हणवतात आणि रात्री जे बोलला ते सकाळी विसरून जाता। कधी बोलणार आहात रेवशी? एजे, यश, कम इन। तिला मला यशशी थोडं बोलायचं। पण मी एक अंदाज, प्लीज लीव अस अलोन। आणि हो, जरा जाताना दार लावून घ्या। हे माझ्या समोर का बोलत नाहीयेत? पण जाऊ दे, निदान बोलतायत हे काय कमी आहे? I want to come straight to the point. तुझं कोणावर प्रेम आहे? एक सिंपल प्रश्नाचं सिंपल उत्तर आहे यश। तुझं कोणावर प्रेम आहे? एजे, तुम्हाला कोणी काही सांगितलंय का? तुम्ही असा प्रश्न का विचारताय? आणि तसंही तुम्ही श्वेताला शब्द दिलाय की? हे बघ, शब्द वगैरे सोड बाजूला। Do you love anybody? यश, तुझ्या सायलेन्सचा अर्थ मी हाच घेऊ शकतो का की तुझं प्रेम नाहीये कोणावर? इज इट ओके? ठीक आहे, व्हॉट मॅन्स, यू मे गो नाउ। यश, आत काय? अरे यश! मी रेवतीशी ऑफिसमध्ये बोलणार आहे। ओके? पार्टनर, आय होप त्या दोघांची बोलल्यावर एजे त्यांचा निर्णय बदलतील।
दादा अरे म्हणून आम्ही तुझ्याकडे मदत मागायला आलोय. माझं तर डोकंच खराब झालंय. अरे बाबांनी कंपनीचे 5% शेअर तर यशच्या नावावर केलेत. काय लॉजिक आहे मला खरंच कळत नाहीये. आणि आता विराजचा हा प्रॉब्लेम. मलाही ते पटलं नाहीये दादा. अरे श्वेता आणि यशचं लग्न ठरल्यापासून सरूही अपसेट आहे. आता तर तिला असं वाटायला लागलंय की तिची कोणालाच पडली नाहीये. अरे तुला माहितीये का मलाही सेम वाटायला लागलंय आता. तिची नाराजी दूर करायला मी वाटेल ते करू शकतो अँड यू नो दॅट. मग वाटलं तर त्या विक्रांत दादाला जेलमधून बाहेर काढायला लागलं ना तर तेही मी करायला कमी करणार नाही. बरोबर आहे विराज तुझं. अरे कुठल्या बहिणीला हे चांगलं वाटेल की तिचा भाऊ तुरुंगात आहे. एक काम कर, सरूला सांग कुठलंही टेन्शन घेऊ नकोस. बाकी काय करायचं ते मी बघतो. खरंच दादा. थँक्यू सो मच दादा. खरं तर थँक्यू मी म्हणायला हवं, कारण माझ्याकडे मदत मागायला येऊन तुम्हीच माझं सगळ्यात मोठं काम केलंय. तुम्ही इतर कोणाची मदत घेऊन जर त्याला बाहेर काढलं तर तो माझ्या प्लॅन मध्ये पायात पाय घालणार. त्यामुळे आता किती दिवस ही प्रोसिजर लांबवायची आणि त्याला कधी बाहेर काढायचं हे मी ठरवेन. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि विक्रांत तुझी तरी वेळ अजून आलेली नाहीये. रेऊ हा बाबा. रेऊ हा तू आता एजंटला भेटायला चाललीस ना? हं? तुझ्या मनात जे काही आहे ना त्यांच्याशी बोल. हं? मात्र बोलताना त्यांचा मान ठेव. त्यांच्या कुठल्याही प्रश्नांना प्रत्युत्तर करू नकोस. कसं आहे ना बाळा, तुझं आणि यश या लग्नाच्या बाबतीत ना अंतिम निर्णय तेच घेणार आहेत. हं? हो बाबा. पण एजंटनी मला ह्याच विषयावर बोलायला बोलवलं असेल ना? म्हणजे ताई मला फोनवर असं काही नाही म्हणाली. तर दुसरं काय कारण असणार? कसं आहे ना, तुला टेन्शन नको ना म्हणून लीला तुझ्याशी बोलली नसेल. हं? आणि यश तुझा फोन घेत नाही ना त्यामागे हेच कारण असणार. कळलंय का? तू जा त्यांच्याशी बोल. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला मिळतील बघ. हं? आठ मी बाहेर थांबलो. हं? हा. श्वेतासाठी जो मुलगा चूज केलाय सिन्सिअर आहे आणि खूप चांगला आहे. मी श्वेताचं लग्न यशशी ठरवलंय. ही लीला आमच्या आयुष्यात आल्यापासून एकही गोष्ट सरळ होत नाहीये. एजंटनी यश आणि श्वेताचं लग्न अनाऊन्स केलं तेव्हा आता घरात लग्नाची तयारी सुरू होईल असं वाटलं होतं. पण लीला आणि तिच्या खर्चांना मध्ये मध्ये केल्याशिवाय चैनच पडत नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.